तर लोक विचारतात, अहो 15 दिवसाचा गुरुजी प्रवास करायचा आहे, नर्मदा परिक्रमेच्या पहिले तुम्ही मीटिंग लावा, आम्हाला सांगा ना काय घ्यायचं आहे आणि काय नाही घ्यायचं आहे. आणि मी हसतो आणि पहिलं कुतूहलाने बघतो आणि मी सांगतो की खरंच मी सांगितलेलं तुम्ही घेणार आहात का? अहो म्हणले आम्हाला 15 दिवस यात्रा करायची आहे, का घेणार नाही? तुम्ही सांगितलेलं प्रत्येक घ्यायलाच पाहिजे ना, त्याशिवाय आमची यात्रा सुखकर होणार आहे का? मग त्याच्याकरता आहे ना आता म्हणजे की मॉडर्न शब्द इटर्नरी सगळ्याची रेडी असते की इटर्नरी एकदा घेतली तुम्ही की तुम्हाला समजतं की हां या दिवशी इथे जायचं आहे, हे करायचं आहे, हे बरोबर घ्यायचं आहे, असं वागायचं आहे आणि हे करायचं आहे, या सगळ्या गोष्टी. पण नर्मदा परिक्रमेमध्ये डिटॅचमेंट हा विषय पहिला येतो की नर्मदा परिक्रमा करत असताना तयारी कसली करायची. तर तयारी येते ती डिटॅचमेंटचीच तयारी करायची. म्हणजे सर्वात पहिले त्याग. कारण परमार्थ जो आहे ना तो खूप सुंदर आहे. तो मोत्याचा काय म्हणणं तुम्ही हिऱ्याचा म्हणलात तरी आहे म्हणजे, पण तो आहे ना धाग्यामध्ये बांधलेला आहे आणि जो धागा आहे ना त्याच्यामध्ये तो धागा आहे तो त्यागाचा आहे. म्हणजे सर्वात पहिले नर्मदा परिक्रमा करत असताना तुम्हाला त्याग बरोबर घ्यायला पाहिजे. तर इटर्नरीमध्ये म्हणजे लोक विचारतात काय बरोबर घेऊ काय बरोबर घेऊ, आम्ही सांगू काय नाही, पहिले त्याग करायला शिका, पहिले त्याग बरोबर घ्या. तर डिटॅचमेंट जो आहे ना विषय की त्याग, तो त्याग आहे ना तो त्याग कसा इझिली माणसाकडनं व्हावा की जो झालाही पाहिजे. अगदी सुंदर बघितलं ना तर कसं की आपण आता पनवेल स्टेशनला बसलो आणि CST पर्यंत आपल्याला प्रवास करायचा आहे, आपल्याला विंडो सीट मिळाली का आता आपण पनवेलला बसणार आहे, लोकल आपल्या इकडनं सुटे, आपण विंडो सीटला बसतो आणि आपल्याला मात्र प्रवास कुठपर्यंत करायचा आहे, कुर्ल्यापर्यंत करायचा आहे. मग ज्यावेळेला कुर्ला येईल त्याच्या अगोदर टिळकनगर आलं ना त्यावेळेला तुम्हाला कोणी म्हटलं अरे चांगले विंडो सीट बसले, गाडी CST पर्यंत जाणार आहे, परत वेळेत गाडी आहे, लेट पण होणार नाही, त्यावेळेला माणूस ते विंडो सीट सोडून देतो आणि कुर्ल्याला उतरतो. का तर तो त्यावेळेला कुर्ल्याला उतरणं हा त्यागच आहे ना, त्याच्या विंडो सीटचा केलेला त्यागच आहे. तसं आयुष्यामध्ये ना पुढचं जिथपर्यंत आपल्याला डेस्टिनेशन कळत नाही, पुढची गोष्ट जिथपर्यंत आपल्याला कळत नाही तिथपर्यंत त्याग नाही येऊ शकत. आणि ती पुढची गोष्ट कळायची असेल तुम्हाला, उद्या काय तो कळायचा असेल ना तुम्हाला नर्मदा परिक्रमा करायला पाहिजे. ती नर्मदा परिक्रमा तुमचा उद्या परवा तेरवा सगळं काही तुम्हाला दाखवून देते. आणि ते जर तुम्हाला बघायचं असेल तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जसं टिळकनगरला तुम्ही विंडो सीट सोडता तसा त्याग तुमच्यामध्ये असायला पाहिजे. डिटॅचमेंटची भावना रुजवली जात नाही, ती सामंजस्याने तुमच्यामधनं ती कॉपीच रेडी होते. म्हणजे की फर्स्ट कॉपी, त्याच्या पलीकडे काय नाही. म्हणजे नर्मदा मैयाच्या बाबतीमध्ये अनेक लोक विचारतात की तुम्हाला काय वाटतं, मी सांगतो लव्ह ॲट फर्स्ट साईट. मला बघितल्यानंतर किंवा त्या नर्मदेला बघितल्यानंतर तिच्या माणूस प्रेमातच पडतो. चांगल्या अर्थाने घ्या, लव्ह ॲट फर्स्ट साईट शब्द थोडासा मॉडर्न आहे म्हणजे, पण तो मॉडर्नच वापरायला पाहिजे. खरोखरी मैया तशी आहे, तिला बघावं. म्हणजे आज ऋषीमुनींनी म्हणलेला श्लोक आहे, नर्मदाकरिता एकच स्नान, तुझे दोष पलटी रानो रानं, मग तू अवघाचे सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, सर्वही तीर्थे घडती एक वेळा, नर्मदा डोळा देखीला. नर्मदेनं मातेला फक्त डोळ्यांनी बघावं. लव्ह ॲट फर्स्ट साईट. पुढे कुठल्या तीर्थाला जा नाही तर नका जाऊ, कुठली पोथी वाचा नाही तर नका वाचू, कुठली स्तोत्र म्हणा नाही तर नका म्हणू आणि नामस्मरण करा नाही तर नका करू. बस तिला डोळ्याने बघितलं ना विषय संपला म्हणजे तिथे. आणि त्यानंतर त्या नर्मदा परिक्रमेमध्ये दुसरा आणि तिसरा आणि चौथा दिवस येतो ना, त्याच्या वेळेला आपली एक एक पापं, आपले एक एक स्वभाव, आपले एक एक दोष हे असे तुमच्यामधनं फुलून येतात. लोक बोलायला लागतात की खरंच हो माझी कुठल्या जन्माची पुण्याई आहे की माझ्याकडे नर्मदा परिक्रमा करते. कारण त्याला हे समजतं ह्या जन्मामध्ये मी एवढं पुण्य नाही केलेलं की मैयाने मला जवळ करावं. आणि आयुष्यामधलाच ह्याहून मोठा संस्कार कुठला हो, आपल्या आईने आपल्याला मिठीत घ्यावं, ह्याहून मोठा आनंदाचा क्षण कुठला, याहून मोठा मोठेपणा तो कुठला. आणि ज्या वेळेला त्या नर्मदा परिक्रमा आपण करत असताना चौथा दिवस उजाडतो, आपल्या हातून एक एक याग व्हायला सुरुवात होते आणि त्या सगळ्या वातावरणाशी तुम्ही हॅबिच्युअल होता. त्याच्या वेळेला फक्त एवढंच वाटतं की बस तिने स्वीकारलं आम्हाला ना, एवढंच चिकार झालं. खरोखरी आम्ही त्या लायकीचे नाही, कारण तेवढा त्याग आमच्याकडे नाही, तेवढं दान करण्याची वृत्ती आमच्याकडे नाही, तेवढा परोपकार आमच्याकडे नाही आणि खरोखरी तेवढे सज्जनही आम्ही नाही जे तिच्या किनाऱ्यावरती आहे. आणि तिच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर ती तसंच करते. आणि मग माणूस नर्मदा परिक्रमा करून आल्याच्या नंतर आपण म्हणतो की नाही नाही त्याच्यामध्ये बदल घडला. लोक म्हणतात नाही नाही बदलले, हां सगळ्या सवयी गेल्या आहोत त्यांच्या, एकदम छान खूप सुंदर. ते म्हणजे की अगोदर गेलेले वेगळे होते आणि आलेले वेगळे होते. मग हा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल ना की गेलेले वेगळे आणि आलेले वेगळे, त्याकरता नर्मदा परिक्रमा करायला पाहिजे. आणि खरोखरी एकदा डोळे भरून ज्या दिवशी नर्मदा मैयाला बघाल, आयुष्यामधला तेवढा सर्वात सुंदर दिवस, म्हणजे त्याहून सुंदर दिवस नाही पुढे. आणि त्याच्यापुढे तुमचं आयुष्य पालटल्याशिवाय राहणार नाही, 100% बदलेल. हा माझा अनुभवसुद्धा आहे. किंबहुना या नर्मदा परिक्रमा करत असताना माझ्याबरोबरच्या लोकांच्या जीवनामध्ये घेतलेला मी अनुभव आहे.